12वा खेळाडू सर नाव द्या ना तुमचं. तदनंतर आपण पाहतोय जय भारत शिरगाव, रुपेश सोकांडे, ज्ञानेश्वर चोरगे, निखिल शिंदे, रघुनाथ गोरे, अक्षय घरत, रमेश शिंदे, गणेश चोरगे, ओमकार शिंदे, जगन दळवी, युवराज शिंदे, रोहित डोहळे आणि असलम शेख हा 12वा खेळाडू. जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल ज्ञानेश्वर अर्थात NK ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. समीर घोलप अर्थात डॉक्टरच्या हातामध्ये बॉल. सामन्याला सुरुवात. हे वी गो. पहिला बॉल. पहिल्याच बॉल आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र राहिला. तिथे क्षेत्ररक्षक येतील. ओ क्षेत्ररक्षण सागर बांगरचं खराब. बॅकअप चांगलं. दर्शन निश्चित आहे या खेळाडूचं. तोपर्यंत 2 धावा आणि ते जय भारत शिरगाव या संघाचं अकाउंट जे मात्र ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतील. निर्धारित जर आपण पाहिलं 5 षटकांची लढत. त्या 5 षटकांच्या लढतीमध्ये कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ते पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्क पण इथे टाकलेला हा चेंडू NKच्या पाठमधून फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आपल्याला पाहायला मिळतील. ते क्षेत्ररक्षण सुंदर होत आहे. तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु 2च धाव्यांवर समाधान. 2 धावा आल्या आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 4 धावा. 4 ऑन द बोर्ड. 4 धावा. जय भारत शिरगाव प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतायत. त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते एकलिशाई टोकावडे. गोलंदाज तयार. समीरचा बॉल. फटका हवेत आहे. डाऊन द बॉल फिल्डर श्रीकांत पवार. चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. पाहायला मिळाली ज्ञानेश्वर जे मात्र बाद होतील. न्यू बॅटर मैदानामध्ये निखिल दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच दिवस आहे या क्रीडा स्पर्धाचा, भगवा चषकाचा. आणि पहिल्याच दिवसामध्ये मातब्बर 8 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. समीर. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केला. मैदानामध्ये आलाय निखिल आणि निखिलच्या पाठमधून चेंडू सीमापार. षटकार. इथे व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक पारितोषिक जे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. जय भारत शिरगावचा कोणताही फलंदाज लगातार 3 षटकार जर खेळत असेल तर प्रशांत निचिते, सरपंच चिखले व महेश दादा भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे रन आउटची संधी जे मात्र निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि ओव्हर थ्रो इथे झालाय. पंचांचा इशारा. किती धावा आहेत पंच या बॉलवर? 5 धावा. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय 17 धावा.
ज्या मात्र धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 17. टीम जय भारत शिरगाव संधी डीजे धनुला. आणि तो गेला माळशेज घाटात. इथे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. श्रीकांत इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. निखिलच्या बारमधून सागर बांगर बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवान. चेंडू सीमा पार निखिलच्या पाठमधून भागवत चषक षटकार. टोला जो मात्र आपण पाहतो. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतात सध्याच्या घडीला 27. इथे टाकलेला हा चेंडू बॅटची एज. ओ क्षेत्रक्षण खराब. या मैदानाची आउटफील्ड एवढी फास्ट आहे ना. एकदा गॅप मधून चेंडू गेला तर तो सीमा पार. फरार. धाबा 4. पाहतोय 31 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे पेल होतं पण टोकावडेचं नेतृत्व दर्शनकडे दिलं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. श्रीकांत तयार आहेत आता गोलंदाजी मार्गवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असं प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली रुपेश सोकांडे या फलंदाजाच्या बॅटमधून. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 ची सरासरी 32 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. संदेश डीजेला.
संख्या आपण पाहतात 32 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. आमच्या बरोबर ॲज अ स्कोरर म्हणून निलेश भोईर आणि मुख्य ऑपरेटर संदीप गाया. इथे बॅकफुटला गेले, फटका फसला, वॉट अ कट, जबरदस्त झेल आणि इथे डॉक्टर विकेट मिळवतात. फलंदाज बाद. स्पेशली सुनीलजी माळी आणि नकुलजी भांडे यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मनोजदादा केंबारी यांच्या वतीनं दादा तुमचंही या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहतायत त्या 33 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 33 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट करायचा आहे. चांगला बॉल राहिलाय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय ती 33 धावा. या षटकामध्ये कमबॅक चांगलं राहिला. समीर घोलप अर्थात डॉक्टरचं. इथे टाकलेला हा चेंडू, अजून एक डॉट बॉल, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतात अक्षय आणि अक्षयच्या जोडीला रघुनाथ जो मात्र पाहायला मिळतो. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. देहनोलीची एवन जोडी सध्याच्या घडीला आपण पाहतात त्यांचं शुभागमन होतं. त्यामध्ये संदीप दादा घोरड आणि किरण दादा घोरड उपस्थित आहेत. त्यांचं करूया वेलकम. फटका दमदार, चेंडू डीप मिड विकेटला. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर स्टँडला सलामी देणारा ठोकलाय षटकार. साधाबा. बॉल द्या मैदानाच्या आणि नियोजक कमिटीतील मला वाटतं कैलास सर, नियोजक कमिटीमध्ये 100 ते 120 जण आहेत. त्यांना विनंती आपण जरा खाली गेले तर खूप चांगलं होईल. आता नियोजक कमिटीतील मेंबर चला व्हॉलंटियरच्या भूमिकेमध्ये, लाईनमनच्या भूमिकेमध्ये जायचं लगेच. आता नवीन चेंडू तोपर्यंत मैदानामध्ये पाठवा. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील 39. आता प्रत्येक जण शेटच झालाय. त्यामुळे विनंती असेल, आपल्या गावची क्रीडा स्पर्धा, आपल्या गावाचं नाव कसं मोठं होईल याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. संपूर्ण नियोजक आयोजक कमिटीतील मेंबर. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आपण पाहतोय तो समीर. आपल्याकडे धावसंख्या आहे ती 39. इथे बॅकफुटला जात फटका खेळाय. तिथे क्षेत्ररक्षण मयूरचं चांगलं, एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघा धावसंख्या धावपलकावर 40 धावा. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळेल. तिसरं ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत संधी डीजे धनुला.
तानाजी गडगे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्या टीम टोकावडेसाठी, कारण त्यांचाच मित्र मैदानामध्ये खेळतोय श्रीकांत पवार बड्डे बॉय. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल आणि चेंडू सीमारेषा ओलांडेल. 4 धावा चौकार. अ, 40 धावा आहे. आंबेळेमध्ये आल्यानंतर जेवणाची व्यवस्था तर आहेच ऑफिशियलसाठी, पण त्यासाठी तुम्हाला कुपन घ्यावं लागेल आणि ते कुपन घेतल्यानंतर प्रथमतः नकुलजी भांडे यांची सही घ्यावी लागेल. त्यांनी मान्यता दिली, तुमचं भोजन झालं. धापलकर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय त्या 44. 3 फलंदाज बाद. स्वरगंगा लाईट इव्हेंटचं काम जोरदार चालू आहे, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. इथे सुंदर असा फटका स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन स्ट्रोक. इथे पंच राज ठाकरे सर यांचा इशारा, षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 50 धावा. 50 धावा धावफलकावर. डीजे धनूच आपण विशेष कौतुक करू. अप्रतिम संगीत तो प्ले करतो. इथे बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. चेंडू इथे डॉट आहे. रघुनाथची फलंदाजी आपण पाहिली तर सुंदर होताना पाहायला मिळते. 2 षटकार त्याच्या बॅटमधून, 1 चौकार, 2 सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 50 धावा धावफलकावर. जे भारत शिरगाव टॉस हरल्यानंतर बॅटिंग करतो. इथे टाकलेला हा चेंडू डाऊन दी बॉल. फिल्डर दर्शन. दिवस बदलले परंतु दर्शनचं क्षेत्ररक्षण काय बदलत नाही. इथे एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मला वाटतं 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या 52. दर्शनवर खूप मोठा विश्वास श्रीकांत पवारचा, परंतु आतापर्यंत दर्शनने ज्या ज्या वेळेस चेंडू हवेत गेला, मला वाटतं 70% लोकांना माहीत झाले दर्शन काय करतो. इथे टाकलेला हा चेंडू वाढव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा. रघुनाथचा सोडलेला झेल आहेत. इथे आता त्याने 2 बॉलमध्ये 4 बनवल्यात. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 54. प्रथम बॅटिंग करत असताना जे भारत शिरगाव त्यांच्या विरुद्ध एकलिशाई टोकावडे. संधी देव्या डीजे धनूला. तसं गाणं लागलं. माधव सरांनी थोडीशी ॲक्शन केली आणि सुरुवात होईल आता थोड्या वेळात. व्यासपीठावर मला सांगण्याला आनंद होतोय. माधव सर, माधव ठाकरे सर, व्यासपीठावर एवढी मान्यवर मंडळी आहेत. जरा जलवा होऊ द्या तुमचा. म्हणजे कसे ते खुश, तुम्ही खुश. नाही, नंतर तर करणारच आहोत. उद्या कुठं बडोदरा, हां उद्या बडोदऱ्याला आहेत, तर आज इथं तुमचा सराव होऊन जाईल. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन व्यासपीठावर मान्यवर आपण पाहतोय. त्यामध्ये सुभाषदादा पवार आहेत, तदनंतर संदीप दादा यांना आपण पाहतोय, सुनीलजी आलम आहेत, आमचे नियोजक नकुलजी भांडे आहेत, ते ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण त्यांना पाहतात. सुनीलजी आलम यांचा संघ मला वाटतं आज खेळताना पाहायला मिळेल. आणि प्रचंड गर्दी म्हणजे नांदगाव. आज त्यांचा किती मोठा फॅन बेस येतोय ते आपल्याला पाहायचं. सध्याच्या घडीला चर्चा करतायत संदीप भाऊ आणि किरण भाऊ, त्यांना काहीसा कानमंत्र देत आहेत. सुनील चांगलं झालं पाहिजे या मैदानावर जिंक, म्हणजे कशी चर्चा होईल. ही चर्चा त्या मित्रांमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडे 54 जाव्या मैदानाच्या आतमध्ये. हाच फायदा आहे 10 क्रिक लाईव्हचा आणि 6 कॅमेराचा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. विकीला पाहतो आपण अंतिम षटकामध्ये. आपल्याकडे 54.
इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पंचांकडे का अपील केलं जाते मला याचं कारण अद्यापही सापडलं नाही. तुम्ही मुख्य पंचांकडे अपील करणं गरजेचं. त्यांना तो अधिकारच नाही आऊट देण्याचा. मुख्य पंचांकडे अपील केलं असतं तर जर लागली असती हेच तर आऊट दिलं असतं. संघाचा संघ धावफलकावर 54. शेवटचे 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहेत. एका बाजूला टोकावडे, एका बाजूला शिरगाव. हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर विकी. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. तिथे बंडू पवार यांचं यष्टीरक्षण अप्रतिम, परंतु डायरेक्ट हिट तिथे होऊ शकला नाही आणि पंचांचा लेग बाईकचा इशारा. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 55. या स्पर्धेमध्ये मागील वर्षी संकल्पना मांडली होती ती संदीप दादाने की मॅन ऑफ द मॅच साठी हेल्मेट होतं. सुरक्षित म्हणजे जो प्रवास आहे तुमचा तो व्हावा, त्यासाठी मागच्या वर्षी हेल्मेट होतं. मला वाटतं या वर्षी काय आहे संदीप दादांकडून ते पाहू आपण. बेस्ट बॅटरसाठी बॅटर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट. दर्शनने जसा झेल सोडलायत ना, जसे रघुच्या पाठमधून फटके येतील दर्शनला चटके बसतील. षटकार. जपून राहा, घरी गेल्यानंतर जयदीप पवार भेटतील तुला. संघाची धावसंख्या षटकार. षटकाराच्या मदतीने 61. इथे टाकलेला हा चेंडू अख्खा टप्प्याचा. विकीची गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. एक ओव्हरपिच बॉल होता, त्यावर षटकाराला लेंथ मध्ये त्याने परिवर्तन केलं आणि एक चांगला चेंडू त्याने हाताळला. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. कॅप्टन कडून जर अशा प्रकारच्या चुका होत असतील तर तुम्ही नाव कुणाला ठेवणार? आपल्याकडे 61 धावा. विकीला पाहतो आपण गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू बॅटची एज एस्टनवर जाऊन चेंडू आदळेल. विकीला मिळते सफलता. फलंदाज बाद. धावफलकावर धावसंख्या 61 धावा. स्पेल मधला तो अंतिम बॉल. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळलाय. चेंडू हवे डाऊन दी बॉल. फिल्डर अजून एक कॅच ड्रॉप आणि इथे 2 धावा. तिसरीचा प्रयत्न. श्रीकांत आले बॉलवर. फेकी चांगले, कलेक्शन चांगला आणि ते विकेट. 2 धावा येतील. धावफलकावर धावसंख्या आपण पाहिल्या त्या 63 आणि 64 धावांचं लक्ष. डीजे धनु
रुपेश सोकंडे, रुपेश सोकंडे या सूचनेकडे लक्ष द्या. ड्रेस कोड कंपल्सरी आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये, म्हणून तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी ओके ही घ्यावी लागेल. ज्यावेळेस पहिलं षटक कंप्लीट होईल, टोकावडे संघ या सूचनेकडे लक्ष द्या. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. हा सामना झाल्यानंतर लगेच सेकंड राऊंडची लढत होईल, त्यामुळं तयारीमध्ये राहायचंय. जय हनुमान बिरवाडी. जशी पहिली इनिंग कंप्लीट झाली कैलास सर, दर्शन थोडासा नाराज. नाही, नाराजाचं हे कारण आहे, तुम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळता तुमच्याकडे बॅटिंग चांगली असणं गरजेचं, बॉलिंग चांगली असणं गरजेचं, सर्वात महत्वाचं काही क्षेत्ररक्षण. सलामीची जोडी मैदानामध्ये सागर बांगर आणि त्याच्या जोडीला मैदानामध्ये दाखल झालाय तो मयुरेश. लक्ष आहे ते 64 धावेंचं, 64. निखिल पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला शिरगाव आहे, एका बाजूला टोकावडे. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचंय. सलामीची जोडी मैदानामध्ये मयुरेश शिर्के आणि त्यांच्या जोडीला मैदानामध्ये दाखल होत आहेत ते सागर बांगर. टोकावडे त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये लढत असताना जय भारत शिरगाव. हा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल आलेत पहिल्या षटकामध्ये P1चं षटक, एक क्षेत्ररक्षक डीप इन विकेटला, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, जो मात्र पाहायला मिळतो. आदव सर, खूप साऱ्या अपेक्षा आहेत प्रेक्षक वर्गाच्या तुमच्याकडून, त्या पूर्ण करा. जाव्या मैदानाच्या आत स्ट्रायकर इनवर बॅटर सागर. पहिलाच बॉल बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने एकलीशाही टोकावडे संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो जय हनुमान बिरवाडी या संघाबरोबर सेकंड राऊंडची लढत खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क पण इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल निखिलचा. मयूर शिर्के या फलंदाजाला आपण पाहतो. स्ट्रायकर इनवर, नॉन स्ट्रायकर इनवर सागर बांगर. लक्ष 64 धावांचं. ऑलरेडी 2ची पॅनल्टी जय भारत शिरगाव संघाला मिळालेले. ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेमध्ये कंपल्सरी. गोलंदाज तयार निखिल. निखिलचा बॉल बिग करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता मयूरचा. बॅटची इनसाइड एज लागली आणि ते एक सिंगल आली. संघाचा उसंख्य धावफलकावर आपण पाहताय ती 2 धावा. हे पॉवर प्ले P1चं षटक आणि P2चं षटक अतिशय महत्वाचं राहील. मला वाटतं आज सरांची कमी टीमला भासली गोलंदाजीमध्ये, परंतु बॅटिंगमध्ये ह्या धावा बनतील का ते आपल्याला पाहिजे. कारण प्रत्येक सामना डू ऑर डाय, 30 वर्षाची परंपरा असणारी ही क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळतायत. इथे बिगेट सागर बांगर मधून चेंडू सीमा पार, षटका.
कवर 12 शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. सागर बांगर सध्याच्या घडीला चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहे. इथे पुन्हा एकदा बॅकफुटला फटका दमदार डीपाक्षरा कवरला चेंडू गेंदबाज ने दिया मौका और सागर बांगर ने लगा बेहतरीन चौका. 4 रन. प्रसिद्ध उद्योजक आहेत नंदूदादा घोलप आणि यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे. आता टोकावड्याचा कोणताही फलंदाज लगातार 3 षटकार खेळत असेल तर त्यासाठी 5,000चं पारितोषिक आहे. पूर्ण पंजा लगातार 3 षटकारांसाठी नंदूदादा घोलप यांच्या वतीनं पारितोषिक 5,000चं. टीम एकलीशाही टोकावड्याचा कोणताही फलंदाज 3 षटकार खेळत असेल तर. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 16 झाल्या, 2ची पॅनल्टी, 18 धावा धावफलकावर आहेत, 64चा पाठलाग. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार रुपेश सोकांडे च्या हातामध्ये चेंडू आहे. 12वा खेळाडू खूप चांगली माहिती देतो, त्याचं कौतुक आपण करू. आणि सर्वात महत्वाचं काय असतं संदीप, 12व्या खेळाडूचं लक्ष बारीक असतं. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला आपण पाहतात कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. आमचे मुख्य कॅमेरामॅन म्हणून बाबू पगारे आणि त्यांच्या जोडीला टेन क्रिक लाईव्हचे मॅनेजर गोविंद कामत यांना आपण पाहतोय. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार, ताकद, नजाकत, क्लास, लॉंग आपला चेंडू सीमा पार. मयूर शिर्केच्या बाडमधून शिरकाव करणारा हा चौका. खूप चांगलं गाणं आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून आता दर्शनला जीव थोडासा लावावं लागेल. गोलंदाज तयार, इथे बिगट, वा भाई वा, शॉट ऑफ द टुर्नामेंट. बाहुबली टोकावड्याचा मयूर शिर्के त्याच्या पाठमधून सीमा पार षटकार. संख्या 28 धावा, ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे षटकार चौकारांची आतिषबाजी. एकलीशाही टोकावडे संघाचा धुरंधर मयूर शिर्के त्याच्या पॅटमधून. ओव्हर पीस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मयूरचा राहिलाय. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. एक सिंगल सागरने तिथे नकार दिला. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 29 धावा, 29 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. इसव पर्व आहे या क्रीडा स्पर्धेचं. यंदाचा हंगाम एकलीशाही टोकावडे संघाने गाजवला. दुसऱ्या बाजूला जय भारत शिरगाव देखील चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण थोडीशी चर्चा कॅमेरामन बद्दल करत होतो. तिसरे कॅमेरामन आहेत आमचे केजोलॉकचे सर्वा काशीनाथ गायकवाड सर. चौथे कॅमेरामन आहेत आमचे अरबाज तडवी. तदनंतर स्कोररच्या भूमिकेमध्ये निलेश भोईर, मुख्य ऑपरेटर संदीप घायाळ आणि त्यांच्या जोडीला दीपक यांना आपण पाहतो. सर्वांचं सहर्ष स्वागत. चांगला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या घडीला 29 धावा. आपण ज्यावेळेस लाईव्ह ड्रॉ जे मात्र ओपन केले कमीत कमी 6 ते 7 समालोचकांची नावं आपण सांगितली होती. परंतु आज मला वाटतं सगळ्यांचंच बिझी शेड्यूल आहे, त्यामुळे कुणीच उपस्थित राहू शकलं नाही. इथे टाकलेला हा चेंडू, तिथे एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 30 धावा. 30 धावा, 30 ऑन द बोर्ड, 30 धावा धावफलकावर.
दुपारच्या सत्रामध्ये 3 ते 4 सामने झाल्यानंतर आपण 15 तारखेला जो तालुका हाफ आहे ज्याचे 4 संघ आहे त्याचा लाईव्ह ड्रॉ जो मात्र करणार आहोत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. धावपलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय 30 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. इथे फुल टॉस आडव्या बॅटनं फटका खेळला मयूर शिर्केने. एक सिंगल इनके आलेत बॉलवर. इनकेचं क्षेत्ररक्षण सुंदर. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 31. 31 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट. 31 झाल्यात. अजून 33 बनवायच्या. 18 चेंडूंचा खेळ बाकी. संधी देवा डीजे धनुला. जयेशला पाहतो गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू पाकफुटला गेले. फटका दमदार. मयूर सर्वांची मन आज मैदानामध्ये जिंकतोय. मयूर शिर्केच्या पाठमधून कडक चौकार. शिरगावने अभ्यास केला होता श्रीकांत पवारचा आणि पेपर आला मयूर शिर्केचा. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. धावपलकावर धावसंख्या आपण पाहताय सध्याच्या घडीला 35. 35 धावा. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक मैदानामध्ये करत असताना जयेश. धावपलकावर 35 धावा आहेत. अजूनही 29 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. शेवटचे 16 चेंडू. मॅच अजूनही संपली नाही. विकेट महत्वाच्या आहेत जय भारत शिरगावसाठी. इथे टाकलेला हा चेंडू मयूरच्या बाटामधून सुंदर असा फटका. रुपेश आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण रुपेशचं चांगलं आहे. एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावपलकावर 36 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 15 आणि 15 चेंडू 28 धावा. 15 चेंडू 28 धावा आहेत. खूप मोठा फॅन बेस आहे टोकावडेचा. तितकाच फॅन बेस आहे तो शिरगावचा. इथे बिगेट सागर बांगरच्या पाठमधून अजून एक राजेशाही टोला षटकार. च्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वेग पकडते जाऊन पोहोचेल. 42 बनवायच्यात आता 22. अजून एक मोठा फटका. तिथे क्षेत्ररक्षक इनके बनतील आता दर्शक. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या स्टँडला सलामी. 4 रन. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. तिथे टाकलेला हा चेंडू बॅटचे एज. तिथे क्षेत्ररक्षक विकेट. या 3 षटकांचा खेळ समाप्त. ड्रिंक्स डॉली मैदानाच्या. संधी डीजे धनुला.
देखील उपस्थित होतोय. मयूर आज थांबायला मागत नाहीये. मैदान गाजवतोय मयूर शिर्के. त्याच्या पाठमधून षटकार. फटके येत आहेत ना, टोकावडेचे समर्थक आनंद व्यक्त करतायत. आता 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे टोकावडेला हा सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू 12 धावा. पहिला सामना डिपेंड झालाय. इथे चेस होतोय का ते पाहायचं आपल्याला. गोलंदाजी मार्कवर रुपेश आहेत, स्ट्रायकर एंडवर मयूर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असं कमबॅक मैदानामध्ये करत असताना रुपेशला आपण पाहताय. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव. शेवटचे 10 चेंडू 12 धावा. मॅच अजूनही संपलेली नाही. इथे 2 ते 3 डॉट बॉल किंवा 1-2 विकेट मॅच मध्ये शिरगाव पुन्हा एकदा एंटर होईल. इथे बिग हिट. चेंडू हवेत, तिथे फिल्डर झेल झाला. फलंदाज बाद. 9 चेंडू 12चं समीकरण. देखील उपस्थित होतात आणि या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचाही संघ शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि मला वाटतं देवगावच्या विरोधामध्ये नांदगाव आहे, म्हणजे मॅचला मजाच येईल. दापलेकर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय त्या 52 आहेत. 12 बनवायच्यात, 9 चेंडू शिल्लक आहेत. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. विकेट आली, मॅच मध्ये पुनरागमन करेल टीम शिरगाव. 9 चेंडू 12. रोहित आलेत नवीन फलंदाज मैदानामध्ये. कशा प्रकारची कामगिरी ऋतिकच्याच कमी संघाला भासते. आणि इथे हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. आनंद देणारा हा नशिबाचा पंजा. 5. बॅटिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉल साठी. आणि आता तिसरे पंच इथे निर्णय देतील राज भोईर सर. व्हाईट बॉल +4. 5 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती सध्याच्या घडीला 57. या धावसंख्येवर 7 धावांची आवश्यकता.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. विकीच्या पाट्यामधून एक सिंगल आले. संघात धाव संख्या धावफलकावर 58. 58 धावा. आता 6 धावांची आवश्यकता आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत अजूनही 7 चेंडू 6 धावा. स्ट्रायकर एंडवर श्रीकांत पवार. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे अपील. एक सिंगल धाव लेग बायच्या रूपानं या बॉलमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते 59. विजयासाठी 6 चेंडू 5 धावा टीम टोकावडेला. विजयासाठी 5 धावांचं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होईल. युवराज गोलंदाजी मार्कवर तयार आहे. 6 चेंडू 5 इथे डिफेंड करत एखादा रेकॉर्ड या मॅच मध्ये बनवेल की दुसऱ्या बाजूला श्रीकांत पवार मॅच फिनिश करेल इन स्टाईल मध्ये ते आपल्याला पाहिजे. जे हनुमान बिरवाडी संघाचा कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचे. लगेच मॅच जशी कंप्लीट होईल लगेच टॉस केला जाईल. श्रीकांत पवार आडव्या बॅटनं दादाची दादागिरी. बड्डे बॉयच्या पाठमधून चेंडू सीमा पार. विजय षटकार 6 रन. असेल आता दर्शन. चला टॉस साठी चला दोन्ही टीमचे कर्णधार. मॅन ऑफ द मॅच प्रथमतः देऊ आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो सागर बांगर या खेळाडूला. 26 धावांचं योगदान सागर बांगरच्या बॅटमधून पाहायला मिळालं.